जे तुझं स्टार्टअप आहे, स्टॉल आहे, त्याचं नाव रेवाज किचन. याच्या मागे पण मला एक इंटरेस्टिंग स्टोरी ऐकायला मिळाली. तुझ्या तोंडाने ऐकलं तर आम्हाला एकदम बेस्ट वाटेल ती. आणि तुम्ही जर नॉनव्हेज लवर असाल, मालवणी असू दे, तंदुरी लवर असू दे, किंवा अजून तुम्ही सी फूड लवर असेल आणि ह्या दादरमधल्या स्पॉटला जर आला नाही तर खूप काहीतरी मिस करा. चौथा पीस आणि साईज बघा ना मित्रांनो. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. मंडळी, मी आज आलेलो आहे दादरला आणि मी दादर मधल्या अशा एका हिडन स्पॉटला तुम्हाला घेऊन जाणार आहे जो अजूनही बहुतेक साऱ्या दादरकरांना माहित नाहीये. तर मंडळी, हा जो स्पॉट असणार आहे हा नॉनव्हेज लवर साठी एकदम बेस्ट स्पॉट असणार आहे, कारण इथे आपण टेस्ट करणार आहोत अस्सल मानवली नॉनव्हेज डिशेस. त्याबरोबर असणार आहे तंदुरी आयटम, सी फूड आयटम्स, अंड्याच्या वेगवेगळ्या डिशेस आणि वेगवेगळे पुलाव सुद्धा इथे आहेत. म्हणजे एखाद्या हॉटेलला सुद्धा मागे टाकतील एवढ्या डिशेस इथे अवेलेबल आहेत. आणि त्या हिडन स्पॉटचं नाव आहे रेवाज किचन. आणि मंडळी, मी आता जाणार आहे तिथले जे काही वेगवेगळे हॉट सेलिंग पदार्थ आहेत मी टेस्ट करणार आहे. त्याची प्राइस मी तुम्हाला सांगणार आहे, त्याचं लोकेशन, त्याचं टायमिंग, या सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आता आपण जाऊया रेवाज किचन मध्ये. या. मंडळी, माझ्यासोबत आहेत रेवाज किचनचे ओनर अमय अरोंदेकर. नमस्कार. बघा, माझ्या एवढेच हेल्दी आहेत कारण इथे फूड एवढं टेस्टी मिळतं ना, काय करणार, पर्याय नाही त्याच्याशिवाय. नक्कीच. वेलकम टू अवर चॅनल. नक्कीच. आम्हाला आमच्या व्ह्युअर्सला जाणून घ्यायचं, म्हणजे कशी सुरुवात केलीस तू या स्टॉलची किंवा सेटअपची? सुरुवात तर दादा आपली लॉकडाऊन पासून झाली. ओके. लॉकडाऊनने जसं बरेच लोकांना बऱ्याच गोष्टी शिकवल्या, खूप छान. तसंच लॉकडाऊन मध्ये जॉब तर चालूच होता, परंतु आपल्याला बाहेर जाता येत नव्हतं. पण आपल्याकडे हॉबी आहे, त्याचा फायदा करून घ्यायचा. आणि कुठेतरी एक कन्सेप्ट मला आठवली, म्हटलं आता आपण सुरुवात करायलाच पाहिजे. सो आपलं हे रेवाज किचन आपला तिकडूनच सुरुवात झाली, लॉकडाऊन पासून. आणि आता एक शेवटचा क्वेश्चन, आपल्या जे तुझं स्टार्टअप आहे, स्टॉल आहे, त्याचं नाव रेवाज किचन. याच्या मागे पण मला एक इंटरेस्टिंग स्टोरी ऐकायला मिळाली. तुझ्या तोंडाने ऐकलं तर आम्हाला एकदम बेस्ट वाटेल ती. मी बऱ्याच लोकांना सांगतो पण ते पटत नाही, पण मी आता सांगूनच टाकतो. सो खूप आधी म्हणजे असंच एक मला स्वप्न पडलं होतं की एक मुलगी होती, जे मी HM चा कोर्स केलाय. सो तो अर्धावट सोडला, पण असंच म्हणजे तो टेन्शन असतो त्याच्यामध्ये, मला वाटतं स्वप्न पडतात. आणि त्याच रिलेटेड एक स्वप्न पडलं होतं की एक रेवा सावंत म्हणून मुलगी आहे, तिच्याबरोबर डेटला गेलो होतो. अच्छा. आणि हे स्वप्नात घडलं सर्व. Very nice. घडले आणि तिच्यावर डेटला गेलो होतो. तेव्हा बसता बसता आमचं असंच चालू होतं की आता आपण रिलेशन मध्ये आहेतच, मग पुढे जाऊन कसं काय करणार किंवा काय. तर तिला माहित होतं की मी शेफ आहे किंवा काय. ती म्हणाली की तुझं जे हॉबी आहे ना ते तुझं सक्सेस मध्ये कन्वर्ट कर. म्हणजे कसं, बरेच म्हणतं की आपण जो हॉबी किंवा पॅशन मधून जो पैसा असतो तो आनंद एक वेगळा असतो. व्हेरी नाईस. सो म्हणजे मी तर स्वतः जॉब करतोच प्रायव्हेट कंपनीला, पण हे हॉबी म्हणून आहे. आणि तेव्हा तिचा जो कन्सेप्ट होता ना की तुझ्या हाताला जर चव आहे, सो तू काहीतरी चालू केलं पाहिजे. आणि लॉकडाऊन, मला वाटतं मी मगाशी म्हणालो की एक आयडिया केली, लॉकडाऊननीच ती आपल्याला संधी दिली की तू सुरुवात करायचं. सो ही रेवा हे तिचं नाव आहे. अच्छा. आणि जो एस लावता पण रेवाजचा, तो एस हा सक्सेस साठी आहे. सो हा रेवाज किचन असं हे नाव आहे. अरे, असं नाव आहे, पण ती अस्तित्वात नाहीये. भरपूर शोधलं यार, अजून पण नाही मिळाली आम्हाला. व्हेरी नाईस. आणि खूप खूप शुभेच्छा तुला. मला असं म्हणजे समजलेलं आहे की तुला स्वतःचं एक रेस्टॉरंट खोलायचं आहे. नक्कीच. आणि आमच्या चॅनल्स कडनं खूप खूप शुभेच्छा आहे. तू असंच प्रोग्रेस करत राहा. माझ्या समोर आहे रेवाज किचनचे एकदम हॉट सेलिंग जे काही मेनू आहेत, सगळे माझ्या टेबलावर आहेत. आणि माझं टेबल पूर्ण भरलेलं आहे बघा, जराही कुठे जागा दिसत नाही. आणि एवढे टेम्पटिंग आणि प्रेझेंटेशन बघा ना, किती छान त्यांनी दिलेलं आहे. क्वालिटी पण भरपूर आहे. आणि मी तुम्हाला एक एक ओळख करून देतो. मी स्टार्टर्समध्ये पण मागवलेले आहेत, ज्यांच्याकडे अंडा पण आहे, खिमा पण आहे, सगळे भरपूर सारे पदार्थ आहेत. सी फूड आहे, अंडा आहे, तंदुरी आयटम सुद्धा इथे मिळतात, सी फूड सुद्धा मिळतात. म्हणजे सगळं कम्प्लीट पॅकेज आहे. एक हॉटेलच तुम्हाला म्हणावं की एक स्टॉल म्हणता येणार नाही, एखाद्या चांगल्या रेस्टॉरंटला सुद्धा मागे टाकेल असे मेनू त्यांच्याजवळ आहेत. आणि एकदम कम्प्लीट पॅकेज.
ते एक एक मी तुम्हाला ओळख करून देतो. हे बघा, हे 2 जुळे भाऊ आहेत. सोलकढी हे शेवटी ट्राय करणार आहोत आपण, कारण एवढं सगळं पचवायला काहीतरी पाहिजे की नको. आणि हे बघा, मी जे स्टार्टर्समध्ये मागवलेले आहेत तंदुरी आयटम्स आहेत त्यांच्याकडे. हा मलाई टिक्का आहे, त्याच्यानंतर पहाडी चिकन टिक्का आहे आणि नॉर्मल चिकन टिक्का आहे. हे 3-3 पीस आहेत आणि हे मी तुम्हाला व्हिडिओ बनवतोय आणि दाखवायचं आहे म्हणून त्यांच्याकडे व्हेरिएशनसाठी मी मागवलेले आहेत. आणि याच्यामध्ये ही एक प्लेटमध्ये ह्याच्यापेक्षा जास्त येतात. मी फक्त व्हेरिएशन देण्यासाठी म्हणून तुम्हाला हे दाखवलेले आहेत. 3 आयटम्स आहेत स्टार्टर्समध्ये. त्याच्यानंतर हे बघा, हे आहे, हे फक्त मला वाटतं मुंबईमध्ये असं एखादं स्टॉल असेल जिथे तुम्हाला कुलचा मिळणार आहे नॉनव्हेज बरोबर खाताना. आणि हा आहे चिकन खिमा. बघा ना, चिकन खिमा कुलचा, मस्त एक युनिक डिश त्यांच्याकडे आहे. क्वांटिटी पण बघा आणि प्रेझेंटेशन पण खूप छान. त्याच्यानंतर जर कोणाला स्पायसी खायचं असेल तर मालवणी लोकांसाठी आहे चिकन गार्लिक सुक्का. आणि याच्यामध्ये पण पीस बघा तुम्हाला असेच बघायला मिळतात, 4 ते 5 पीस आहेत. आणि इकडे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अंड्याचे सुद्धा भरपूर प्रकार आहेत. तर हे बघा, इथे आहे अंडा घोटाळा, त्याच्यावर तुम्हाला एक ऑमलेट दिसतच असेल. नंतर आहे सी फूडमधला एक मी पदार्थ मागवला आहे, त्याच्यामध्ये आहे प्रॉन्स पुलाव, सोलकढी आणि त्यांनी सलाडसुद्धा दिलेलं आहे. आणि अशा प्रकारचे मेनू इथे आहेत. खूप सारे मेनू आहेत, पण मी प्रत्येक त्यांची जे काही स्पेशलिटी आहे म्हणजे तंदुरी आहेत, अंड आहे, मालवणी पदार्थ आहेत, प्रॉन्स आहे, अंड आहे, हे सगळ्यांमधले एक एक पदार्थ मी मागवलेले आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी. आणि टाइम टू टेस्टिंग नाव. आणि पहिलाच मी मलाई चिकन टिक्का, बघा ना किती छान, एकदम थिक अशी इथे त्यांची व्हाईट ग्रेव्ही आहे. आणि आता टेस्ट करूया आपण. हा हा, पीस बघा ना किती आहे. ओ हो, एकदम स्मोकी, क्रीमी आणि मस्त चीज आणि त्याच्यावर बटर पण भरभरून टाकलेलं आहे त्यांनी. जबरदस्त. कुठल्याही खाण्याची सुरुवात जर अशी मलाई चिकन टिक्क्याने होईल ना, टॉप नॉच भाई. एकदम सॉफ्ट आहे चिकन पण आणि स्मोकी फ्लेवर येतोय आणि एकदम क्रीमी टेक्स्चर आहे. नंतर मी होता आहे बघा, हा आहे पहाडी चिकन टिक्का. हा थोडासा ग्रीन कलरचा आहे, याच्यावर जे काही स्पायसेस वापरले आहेत ते ग्रीन कलरचे आहेत. आणि बघा ना, जबरदस्त आतमध्ये प्रॉपर कुक झालेला आहे. आणि एवढा जो सुगंध सुटलेला आहे ना प्रत्येक ह्याचा, जबर. ह्या ग्रीन चटणी बरोबर ट्राय करूया. हा ग्रीन कलरचाच आहे, त्याच्यावर वेगवेगळे जे ग्रीन कलरचे स्पायसेस आहे, समजा कोथिंबीर आहे, मिरची आहे किंवा अजून काही काही पुदिना आहे, त्याची ग्रेव्ही करून ते कोटिंग करून मग तंदुरी करतात. तर टेस्ट करूया. सांगितल्याप्रमाणे मस्त अप्रतिम प्रॉपर तंदूर झालेले आहेत. आता मी अंडा घोटाळ्याकडे येतो. मला जरा ते एक वेगळंच कन्सेप्ट आहे. मी नॉर्मली बाहेर गेलो तर आपण खातो, त्याच्यामध्ये बनवताना आपण बघितलं असेल भरपूर वेळा, असं ग्रेव्ही पण असते आणि वरती ऑमलेट पण आहे. त्या ग्रेव्हीमध्ये जे अंड्याच्या आतमधलं जे येल्लो कलरचं योक असतं ते सुद्धा असतं. आणि यांचं वैशिष्ट्य असं आहे की थोडीशी चिकनची जी ग्रेव्ही असते ती पण त्याच्यात टाकतात. तुम्ही पावाबरोबर सुद्धा खाऊ शकता. इथे कुलचा सुद्धा आहे, तर तुम्ही कुलचा बरोबर सुद्धा टेस्ट करू शकता. तर मी कुलचा बरोबरच टेस्ट करतो. इथे युनिक आहे हा कुलचा, अंडा घोटाला, एक नंबर. हे क्या बात आहे. थिकनेस बघा ना या घोटाळ्याचा, नक्की टेस्टमध्ये एकदम बेस्ट असणार, पहिलंच सांगतो. सुपर. कुलचा बघा बटरमध्ये असं फ्राय केलेला आहे आणि त्याच्यावर अंडा घोटाला, क्या बात आहे भाई. आपल्याकडे किमा कुलचा असतो, जो कुलचा आपण साऊथ बॉम्बेमध्ये पहिला आपण इन्व्हेंट केलाय. अच्छा. सो दिल्ली मेड कुलचा असतो, जो एक फ्युजन तयार केलेला. म्हणजे कशावर स्ट्रीट फूडवर उतरायचं असेल तर एकच कन्सेप्ट, काहीतरी युनिक सेल करायचं. ओके. सो खिमा असतो. तर आपल्याकडे मटन किमा तर आपण सर्वीकडे ऐकलंच आहे. ओके. पण आपण चिकन किमा आहे, चिकन किमा बरोबर कुलचा आहे, तो पण व्हीट कुलचा आहे. सो तो एकदम सॉफ्ट असतो, खायला एकदम टेस्टी असतो.
तर हे आहे चिकन खिमा आणि क्वांटिटी पण भरपूर आहे. हे बघा, याच्यावर लिंबू मस्तपैकी आपण पिळूया आणि टेस्ट करूया. तर मी तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवतो खिम्याची, किती घट्ट आहे बघा. आणि इथे मला स्पून असं वरती खालती करतानाच मला जाणवतात पीसेस त्याचे हाताला लागतात. आता टेस्ट करूया आपण कुलच्या बरोबर. एक युनिक काहीतरी कन्सेप्ट आहे इथे, मला वाटतं मुंबईमध्ये नसेलच, जी इथे तुम्हाला रेवाज किचनमध्ये कुलचा आणि खिमा एक वेगळं कॉम्बिनेशन टेस्ट करायला मिळेल. आपण टेस्ट करूया. हा हा, एक नंबर. आणि त्याच्यावर असा हा कांदा. ओ, एक नंबर. आत्तापर्यंत जेवढे काय मी 2-3 प्रकार टेस्ट केले त्यामधले मला आवडलेला पदार्थ म्हणजे हा कुलचा विथ खिमा, चिकन खिमा. बेस्ट, एक नंबर दादा. काय कन्सिस्टन्सी आहे, काय टेस्ट आहे, एकदम अप्रतिम. मी आत्ताच तुम्हाला रेकमेंड करेन इथला चिकन खिमा विथ कुलचा. आलात की नक्की ट्राय करा. ते दुसरं गार्लिक सुक्क म्हणून आहे. ते Okay. मालवणी चिकन सुक्क तर आपण बघतोच, म्हणजे असंच मिळतं सर्वीकडे. पण लोकांना, बऱ्याच लोकांना स्पायसी खायचं खूप असतं, म्हणून Yes. एक तो लेवल वरती घेऊन जातो की गार्लिक सुक्क जर मिळालं त्याच्यासोबत आपल्याला घावण्याचा ऑप्शन आहे आणि भाकरीचा ऑप्शन आहे. ही आहे गार्लिक चिकन सुक्का आणि याची सुद्धा कन्सिस्टन्सी बघा किती छान आहे, एक नंबर. ही मालवणी डिश आहे. क्या बात आहे साहब. आणि मी इथे त्यांनी घावणे दिलेले आहेत, हे बघा, सुपर सॉफ्ट असे घावणे. स्टॉलवर घावणे मिळतात नॉनव्हेजच्या, कमीच ठिकाणी मिळत असेल. आणि तुम्ही कस्टमाइज सुद्धा करू शकता. त्यांच्याकडे भाकरी आहे, पाव आहे. तुम्हाला जसं कुठल्या पदार्थावर तुम्हाला हे जे काही नॉनव्हेज आयटम्स आहेत तुम्हाला खायला आवडतात, तुम्ही कस्टमाइज करू शकता. मी घावणे घेतलेले आहेत, नरम नरम. आणि त्याच्याबरोबर आता आपण टेस्ट करूया चिकन गार्लिक सुक्का. सुपर. नावाप्रमाणेच आहे, म्हणजे गार्लिकचा जो फ्लेवर आहे जास्त डॉमिनंट आहे आणि जाणवतो आपल्याला खाताना. म्हणजे एकदम असं स्पायसी नाही आहे, पण येतोय खाताना, येतोय, मजा येते खाताना. आणि पीस बघा ना, पीस बघा तुम्ही, केवढे मोठे मोठे पीस दिलेले आहेत. आणि हे बघा नुसते असे पडतायत, जबरदस्त. मी जास्त जोर पण नाही लावत आणि पीस एकदम प्रॉपर कुक झालेले आहेत आणि मसाल्यात कोटिंग. भाई साहब, फुल पैसा वसूल. या स्पॉटला जर तुम्ही आला नाहीत आणि तुम्ही जर नॉनव्हेज लवर असाल, मालवणी असू दे, तंदुरी लवर असू दे, किंवा अजून तुम्ही सी फूड लवर असेल आणि ह्या दादरमधल्या स्पॉटला जर आला नाही तर खूप काहीतरी मिस कराल. मस्त. आणि माझ्या सांगण्यावरनं जर येत असाल ना तर मला कमेंटमध्ये नक्की सांगाल की तुम्ही एक मला चांगला स्पॉट दाखवला आणि एकदम बजेट फ्रेंडली. तर मंडळी, या रेवाज किचनचा मी तुम्हाला टायमिंग सांगतो. रात्री 8 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत हा जो फूड स्टॉल आहे हा चालू असतो आणि मंगळवार आणि गुरुवारी बंद असणार आहे. त्या दिवशी तुम्ही येऊ नका. आणि बाकीच्या दिवशी ही जे काय नॉनव्हेज लवरसाठी एक पार्टीज असणार आहे, नक्की या हिडन स्पॉटला या. आणि मी तुम्हाला याचं लोकेशन सांगतो. दादर स्टेशनपासून अगदी 10 मिनिटांच्या अंतरावर दादर वेस्टला शारदाश्रम शाळा आहे. शारदाश्रम शाळेपासून नवनीतच्या गल्लीमध्ये यायचं आहे, त्याच्या अगदी समोरच आहे. कोणालाही विचारलं त्या एरियामध्ये रेवाज किचन कुठे आहे, तुम्हाला ऑन द स्पॉट वे दाखवणार किंवा घेऊन सुद्धा येईल. तो तिथला गिरायकच असणार आहे. तर आता मी वळतो शेवटच्या पदार्थाकडे, जो सी फूड मधला मी मागवलेला आहे. तो आहे प्रॉन्स पुलाव. आणि क्वांटिटी बघा ना मित्रांनो, क्या बात आहे. एक टायटॅनिकची बोटच दिली आहे मला त्याने. आणि बघा त्याच्यामध्ये क्या जबरदस्त प्रेझेंटेशन, कोथिंबीर वगैरे मारून बढिया. आता मी याच्यामध्ये प्रॉन्सचे पीसच शोधतो पहिले, मला सवय आहे तशी. जो पुलाव सांगतात त्याच्यामध्ये पीस नसतात. अरे हा बघ, पहिलाच लागला मला. क्या बात आहे. बघितलं,
हा हा मस्त. तर आपण पुलाव ट्राय करू. अरे अबा अजून एक पीस आणि मोठे मोठे पीस आहेत पुलावचे. क्या बात आहे भाई, फुल पैसा वसूल. मी पहिल्या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मला मेनू बघूनच मी तुम्हाला बोललेलो की एखाद्या नॉनव्हेज जे हॉटेल असतील मोठे मोठे त्यांना टक्कर देणारे फूड आयटम्स इथे आहेत. म्हणजे टेस्ट पण त्याचप्रमाणे आहे. आणि बघा क्वांटिटी आणि क्वालिटीमध्ये कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज नाही. एखादा फूड स्टॉल असला तरी रोड साईड पण भाई वर्थ इट आहे. इथे येणं बनताय आणि मिस केला तर खूप काही मोठं मिस कराल. तर मी टेस्ट करतो. मस्त. ते बघा आता मी दाखवला हा बघा, हा तिसरा पीस. अरे किती पीस दिले त्यांनी भाऊने, चुकून टाकले की काय? नाही नाही, अरे चौथा पीस. आणि साईज बघा ना मित्रांनो, नक्की ट्राय करा. प्रॉन्स पुलाव भाई साहब, पैसा वसूल. आणि शेवटचा आयटम सोलकढी पण बघा ना किती थिक आहे. पियाल्यावर बघतो मी टेस्ट कशी आहे सांगतो. कारण एवढं सगळं पचवायचं म्हणजे शेवटी हे पाहिजेच. थंडगार सोलकढी, पोटाला आराम आणि एवढं सगळं खाल्ल्याचं एक समाधान. मनाला शांती, तृप्ती, सॅटिस्फॅक्शन जे मिळतं ना, हे एवढं सगळं खाल्ल्यानंतर सोलकढी प्यायला. सगळे पदार्थ टॉप नॉच आहेत. भरपूर सारे पदार्थ आहेत इथे. खूप सारे लिस्ट आहे यांच्याकडे. वेगवेगळे व्हरायटीज आहेत. तंदुरीमध्ये आहेत, अंड्यामध्ये आहेत, मालवणी डिशेस आहेत. हे चिकन खिमा पण वेगवेगळे व्हरायटीजमध्ये आहे. सी फूडमध्ये पुलाव आहेत. पुलावमध्ये सुद्धा खूप व्हरायटीज आहेत. आणि हे बघा इथे घावणे आहेत. आणि इथे युनिकनेस म्हणजे हा जो खिमा कुलचा आहे हा मला वाटत नाही दादर किंवा मुंबईमध्ये असं काही कॉम्बिनेशन कुठे मिळत असेल. मी तरी नाही ट्राय केलेलं आहे. इथे मी पहिल्यांदा ट्राय केलं आणि मी प्रेमात पडलेलो आहे त्याच्या. तर मित्रांनो माझ्याकडनं तर रेकमेंडेशन आहे, तुम्ही नक्की ह्या हिडन स्पॉटला या. दादरला कुठे आला असाल, दादर वेस्टला शिवाजी पार्कला किंवा शारदाश्रम शाळेच्या आजूबाजूला आणि रात्रीची वेळ असेल तर नक्की हा स्पॉट मी तुम्हाला रेकमेंड करेन. तर मंडळी, हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना जे नॉनव्हेज लवर आहेत त्यांना नक्की सर्वांना शेअर करा, जेणेकरून या रेवाज किचनला एकदा तरी येतील आणि इथलं जे काय अमेझिंग फूड आहे ते टेस्ट करतील. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.